नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय सामाजिक शास्त्र, तर सामाजिक शास्त्र विषयाचे महत्त्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत। विद्यार्थी मित्रो, बघा या ठिकाणी आपली टीईटीची परीक्षा ही पुढे गेलेली आहे, तर त्या अनुषंगाने आता हा जो आपल्याला वेळ मिळतो या वेळेचा आपण फायदा घ्यायचा आहे। ओके, आपला जो अभ्यासक्रम बाकी असेल किंवा रिव्हिजन आपण ज्या ठिकाणी म्हणूया, तर हे आपण कंप्लीट करूया। ओके, बघा आपल्या संधीचं सोनं करायचं आहे, मिळालेल्या वेळेचं काय करायचं आपल्या विद्यार्थी मित्रो, सोनं करायचं आहे। त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। अत्यंत महत्त्वपूर्ण असे प्रश्न असणार आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय विद्यार्थी मित्रो, हडप्पा संस्कृतीतील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रचंड गोदीचे डॉकयार्डचे म्हणजे काय अवशेष सापडले आहेत? बघा हडप्पा संस्कृतीतील कोणतं ठिकाण आहे जिथे गोदीचे अवशेष सापडले आहेत? कुठे सापडले होते विद्यार्थी मित्रो? तर ते बघा लोथल या ठिकाणी सापडले होते। पर्याय क्रमांक ब लोथल हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा लोथल हे गुजरात मधील हडप्पा संस्कृतीचे एक प्रमुख बंदर होते विद्यार्थी मित्रो आणि व्यापारी केंद्र होते। प्रमुख बंदर तसे ते व्यापारी केंद्र होते। येथे जहाजांच्या दुरुस्तीसाठी काय तर माल चढवण्यासाठी एक प्रचंड गोदी त्या ठिकाणी निर्माण करण्यात आली। ओके, बघा या ठिकाणी गोदीची कशासाठी? जहाजावरील माल चढवण्यासाठी, जहाज जे असायचे जहाजावरील माल चढवण्यासाठी। ओके, जहाजावरील माल चढवण्यासाठी या ठिकाणी काय गोदी निर्माण करण्यात आलेली होती। यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, वैदिक वाङ्मयात खालीलपैकी कोणत्या वेदाचा समावेश सर्वात प्राचीन वेद? बघा वैदिक वाङ्मयामध्ये कोणता वेद आहे ज्याचा समावेश सर्वात प्राचीन वेद काय म्हटलं या ठिकाणी? सर्वात प्राचीन वेद म्हणून केला जातो। कुठला आहे तो? तर बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद। तर सर्वात प्राचीन वेद आहे तो म्हणजे ऋग्वेदचा केला जातो। ऑप्शन नंबर क ऋग्वेद हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा याचं स्पष्टीकरण काय? ऋग्वेद हा मानवी इतिहासातील वैदिक वाङ्मयातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो। यात विविध देवतांची स्तुती करणारी सूक्ते दिली आहेत। ओके, यात विविध काय देवतांची स्तुती करणारी सूक्ते त्या ठिकाणी दिलेली आहेत। यानंतर विद्यार्थी मित्र पुढचा प्रश्न बघा, जैन धर्माचे 24वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला? ओके, बघा वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला होता विद्यार्थी मित्र? याचा जन्म हा कुंडलपूर वैशाली या ठिकाणी झाला होता। ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा कुंडलपूर वैशाली म्हणजे आज काय कुंदग्राम असे म्हणतात। ओके, कुंदग्राम असंही म्हटल्या जातं। ओके, कुंदग्राम या ठिकाणी। यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन बघा, गौतम बुद्धांनी आपले पहिले प्रवचन धम्मचक्र प्रवर्तन जे आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दिले? बघा पहिलं प्रवचन कुठे दिले होते विद्यार्थी मित्र? तर हे या ठिकाणी बघा सारनाथ या ठिकाणी दिले होते। ऑप्शन नंबर सी सारनाथ हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, बघा ज्ञानप्राप्तीनंतर गौतम बुद्धांनी वाराणसी जवळील सारनाथ येथे आपले मृगदाव म्हणजे बघा येथे काय मृगदाव वन जे आहे हरणांचं वन जे आहे ते आपले पहिले प्रवचन दिले होते, ज्याला धम्मचक्र प्रवर्तन असे म्हटल्या जाते। ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, मौर्य साम्राज्याची स्थापना खालीलपैकी कोणी केली? बघा जे मौर्य साम्राज्य आहे मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मौर्य साम्राज्याची स्थापना ही चंद्रगुप्त मौर्य यांनी केली। ऑप्शन नंबर ब चंद्रगुप्त मौर्य हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। बघा चंद्रगुप्त मौर्याने धनानंदाचा पराभव करून इसवी सन 325 पूर्व काय मगधवर काय मौर्य साम्राज्याची स्थापना केली। ओके, मगध येथे मौर्य साम्राज्याची स्थापना त्या ठिकाणी त्यांनी केली। यानंतर पुढील प्रश्न बघा, सम्राट अशोकाने कलिंग युद्धातील रक्तपात पाहून कोणता धर्म स्वीकारला? तर बघा विद्यार्थी मित्र सम्राट अशोकाने कलिंग युद्धामध्ये जो रक्तपात झाला होता, ओके, तो रक्तपात पाहून बौद्ध धर्म स्वीकारला होता। ओके, बघा काय झालं होतं तर कलिंग युद्धातील भीषण नरसंहार पाहून अशोकाचे हृदय परिवर्तन झाले। अशोकाचे काय झाले? हृदय परिवर्तन झाले आणि त्यांनी काय केलं तर हिंसा सोडली आणि उपगुप्त या बौद्ध भिक्खूंच्या प्रभावाखाली त्यांनी काय बौद्ध धर्म आहे स्वीकारला होता। ओके, बौद्ध धर्म त्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांनी त्या ठिकाणी स्वीकारला। यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गांधार शिल्पशैलीवर बघा गांधार जी शिल्पशैली आहे तर या गांधार शिल्पशैलीवर खालीलपैकी कोणत्या परकीय संस्कृतीचा प्रभाव होता? हा प्रश्न विद्यार्थी मित्र IMP आहे परीक्षेमध्ये हा प्रश्न यापूर्वी देखील विचारण्यात आलेला आहे। ओके, गांधार चित्रशैलीवर खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचा प्रभाव होता? तर या ठिकाणी गांधार चित्रशैलीवर जे आहे तो ग्रीक संस्कृतीचा प्रभाव होता विद्यार्थी मित्र। ऑप्शन नंबर क ग्रीक हे या प्रश्नाचं योग्य सूत्र आहे। बघा भारताच्या वायव्य भागात ग्रीक राजांच्या संपर्कातून एक नवीन शिल्पशैलीचा उदय झाला, तिलाच गांधार शिल्पशैली असे म्हणतात
आणि यात भारतीय आणि ग्रीक कलेचे मिश्रण आहे. ओके, गांधार म्हणजे काय ते विद्यार्थी मित्र, गांधार चित्रशैलीमध्ये काय असते या ठिकाणी शिल्पशैलीमध्ये, भारतीय आणि ग्रीक कला. ओके, भारतीय आणि ग्रीक या दोघींचं काय, या दोन्हीचं हे या ठिकाणी मिश्रण आहे. दोन्हीचं काय, दोन्हीचं मिश्रण त्या ठिकाणी आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, गुप्त घराण्याचा संस्थापक खालीलपैकी कोण होता. बघा, गुप्त घराण्याचा संस्थापक कोण होता, तर श्रीगुप्त हा गुप्त घराण्याचा संस्थापक होता. ऑप्शन नंबर ब श्रीगुप्त हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, आणि सगळ्यात यामधील प्रभावी राजा जर म्हटलं तर सगळ्यात प्रभावी राजा या घराण्यामधील, ओके, प्रभावी राजा या घराण्यातील प्रभावी राजा होता तर तो होता विद्यार्थी मित्र समुद्रगुप्त. समुद्रगुप्त हा यातील सर्वात प्रभावी राजा होता. ओके, सर्वात प्रभावी. क्लिअर आहे सर्वांना. बघा, गुप्त साम्राज्याची स्थापना 3ऱ्या शतकाच्या शेवटी श्रीगुप्त याने केली. ओके, चला यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र, दक्षिण भारतातील शक्तिशाली चालुक्य घराण्याची स्थापना कोठे झाली. बघा, चालुक्य घराण्याची स्थापना कोठे झाली होती विद्यार्थी मित्र, तर चालुक्य घराण्याची स्थापना विद्यार्थी मित्र बदामी या ठिकाणी झाली. बदामी म्हणजेच वातापी, आणि ही काय होती या ठिकाणी, याचीच राजधानी देखील होती. ओके, हा काय होती, याचीच राजधानी देखील होती. कोणी केली, तर पहिला पुलकेशी याने केली. ओके, बघा, पहिला या ठिकाणी होता पहिला पुलकेशी. बघा, कर्नाटकातील बदामी राज्य म्हणजे पूर्वीचे वातापी हे चालुक्य राज्यांची राजधानी होती. ओके, चालुक्यांची काय होती, राजधानी देखील त्या ठिकाणी होती. जोड्या लावामध्ये या टाईपचा प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्र. त्यानंतर बघा, नालंदा विद्यापीठाची स्थापना खालीलपैकी कोणत्या गुप्त शासकाच्या काळात झाली. बघा, जे नालंदा विद्यापीठ आहे तर नालंदा विद्यापीठाची स्थापना कोणत्या गुप्त शासकाच्या काळामध्ये झाली असा प्रश्न विचारलेला आहे. तर बघा, कोणता गुप्त शासक होता त्या ठिकाणी, कुमारगुप्त पहिला. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, कुमारगुप्त पहिला यांच्या काळामध्ये काय, तर या ठिकाणी नालंदा विद्यापीठाची स्थापना झाली होती. बघा, 5व्या शतकात सम्राट गुप्त कुमारगुप्त पहिला यांच्या कारकिर्दीमध्ये जगप्रसिद्ध नालंदा विद्यापीठाची स्थापना ही झाली होती. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे, आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि सामाजिक शास्त्राचे विद्यार्थी मित्र नोट्स जर तुम्हाला हव्या असतील तर नोट्स मिळवण्याकरता विद्यार्थी मित्र 9518338472 या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचा आहे. अगदी माफक फी मध्ये तुम्हाला या ठिकाणी नोट्स या ठिकाणी प्रोव्हाइड करून दिल्या जातील. यानंतर विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न बघा, प्रसिद्ध राष्ट्रकूट शासक कृष्ण पहिला. ओके, कृष्ण पहिला याने खालीलपैकी कोणते जगप्रसिद्ध मंदिर कोरले. कोणते जगप्रसिद्ध मंदिर त्या ठिकाणी त्याने कोरले होते. तर बघा विद्यार्थी मित्र, त्याने कोरलेले मंदिर आहे ते म्हणजे वेरूळचे कैलास मंदिर. ऑप्शन नंबर ए वेरूळचे कैलास मंदिर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. पहा विद्यार्थी मित्र, आता या ठिकाणी परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच महत्वपूर्ण प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत, कारण की आता आपल्याला फक्त सराव होणं गरजेचं आहे. ओके, काय वेरूळचे जे कैलास मंदिर आहे हे या ठिकाणी कोरण्यात आलं होतं. बघा, राष्ट्रकूट घराण्यातील श्रीकृष्ण पहिला राजा यांच्या वेरूळ या एकाच अखंड खडकापासून काय ते जगप्रसिद्ध असे कैलास मंदिर त्यांनी कोरले होते. यानंतर पुढीलपैकी कोणाला मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. तर बघा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर. ओके, तरखडकर आहे, दादोबा पांडुरंग तरखडकर यांना काय मराठी भाषेचे पाणिनी म्हणून ओळखले जाते. मराठी व्याकरणाचे सविस्तर नियम आणि रचनाबद्ध ग्रंथ त्यांनी केल्याबद्दल त्यांना काय तर मराठी भाषेचे पाणिनी असे म्हणतात. त्यानंतर विद्यार्थी मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ खालीलपैकी कोणत्या मंदिरात घेतली. कॉमन प्रश्न आहे. ओके, तर सर्वांना माहिती आहे काय, रायरेश्वराचे मंदिर. ऑप्शन नंबर ब रायरेश्वराच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ ही घेतली होती. बघा, 1645 मध्ये अगदी 16व्या वर्षी जे आहे छत्रपती शिवरायांनी काही मावळ्यांसह भोरजवळील रायरेश्वराच्या मंदिरात जे आहे या ठिकाणी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. आणि पहिला किल्ला कोणता जिंकला होता, तर या स्थापनेनंतर पहिला किल्ला जिंकला होता तो म्हणजे तोरणा. ओके, तोरणा हा कुठे आहे, हा पुणेच्या, ओके, पुणे जिल्ह्याच्या कोणत्या दिशेला, पुणे जिल्ह्याच्या नैऋत्य दिशेला. आणि कोणत्या खोऱ्यात म्हटलं तर खोरे आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्र. बघा, तोरणा किल्ल्याचे खोरे येते कानद खोरे. कोणत्या खोऱ्यात आहे, कानद खोऱ्यामध्ये आहे. बघा, एका प्रश्नावर या ठिकाणी 4 प्रश्न निर्माण होतात आणि यापूर्वी हे 4ही प्रश्न टीईटी परीक्षेमध्ये येऊन गेलेले आहेत. ओके, तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या दिशेला आहे, नैऋत्य दिशेला आहे. तोरणा किल्ला पुण्याच्या कोणत्या खोऱ्यामध्ये येतो या ठिकाणी, तर कानद खोऱ्यामध्ये. कानद खोऱ्यामध्ये असणारा किल्ला कोणता, तोरणा किल्ला. अशा वारंवार पद्धतीने रिपीट एकाच
पॉईंटवरती प्रश्न आपल्याला रिपीट विचारला जात असतात. ओके, फक्त काय वेगळ्या पद्धतीने. त्यामुळे हा पॉईंट तुम्ही व्यवस्थित कव्हर करून घ्या. IMP म्हणून नोट डाऊन करतो. ओके, IMP म्हणून या ठिकाणी आपण नोट डाऊन करून घेऊया. यानंतर विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन बघा. पुढचा प्रश्न काय बघा. 13 मे 1952 रोजी स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरू झाले. त्याचे पहिले अध्यक्ष कोण होते असा प्रश्न आपल्याला विचारला आहे. तर बघा, पहिले अध्यक्ष होते या ठिकाणी विद्यार्थी मित्र मावळणकर. ओके, ग वा मावळणकर. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, गणेश वासुदेव मावळणकर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्र स्वतंत्र भारताच्या पहिल्या लोकसभेचे सन्माननीय अध्यक्ष होते. ओके, बघा, स्वतंत्र भारताची पहिली लोकसभा आणि पहिल्या लोकसभेचे अध्यक्षस्थान या ठिकाणी मावळणकर हे होते. यानंतर विद्यार्थी मित्र नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न बघा. इतिहास लेखन शास्त्रात द पॉवर्टी अँड ब्रिटिश रूल इन इंडिया. बघा विद्यार्थी मित्र, IMP प्रश्न आहे. यावरती आपल्याला जोड्या लावा प्रश्न यापूर्वी TET परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले होते. ओके, बघा काय म्हटलेलं आहे प्रश्न काय. इतिहास लेखन शास्त्रात द पॉवर्टी अँड द ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला आहे. आता सर्वांना हा माहिती कॉमन प्रश्न आहे. हा ग्रंथ कोणी लिहिला होता. दादाभाई नौरोजी यांनी लिहिला होता. ओके, दादाभाई नौरोजी. ऑप्शन नंबर बी दादाभाई नौरोजी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्र 16व्या क्रमांकाचा प्रश्न बघा. महाराष्ट्रातील आनंदवन या कुष्ठरोगांच्या पुनर्वसन केंद्राची स्थापना कोणी केली. बघा, आनंदवन या कुष्ठरोग पुनर्वसन केंद्राची जी स्थापना ही कोणी केली. तर विद्यार्थी मित्र या केंद्राची स्थापना बाबा आमटे यांनी केली. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा, थोर समाजसेवक ओके आबा आमटे यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे कृष्ण रोग्यांच्या सेवा आणि स्वावलंबनासाठी काय आनंदवनाची स्थापना ही केली होती. ओके, बाबा आमटे यांनी. त्यानंतर बघा, विशिष्ट ब्रिटिश राजवटीत बघा ब्रिटिश राजवटीत स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते. आता विद्यार्थी मित्र, स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक कोणाला म्हणतात. तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक लॉर्ड रिपन याला म्हटले जाते. ऑप्शन नंबर ब लॉर्ड रिपन हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्र, लॉर्ड रिपन याने 1882 मध्ये भारतात स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा लागू करून स्थानिक स्वशासनाचा पाया त्या ठिकाणी त्याने रचला. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र लॉर्ड डलहौसी जो होता हा देखील खूप महत्वपूर्ण आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. 1942च्या चले जाव क्विट इंडिया आंदोलनात मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर तिरंगा ध्वज कोणी फडकवला असा प्रश्न विचारलेला आहे. ओके, बघा, तर मुंबईचा जो गोवालिया टँक होता यामध्ये चले जाव आंदोलनादरम्यान जो तिरंगा ध्वज आहे हा कोणी फडकवला. अरुणा असफ अली यांनी फडकवला होता. ऑप्शन नंबर बी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, अरुणा असफ अली यांनी जो ध्वज आहे तो फडकवला होता. विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि यापूर्वी आपण TET विषयाच्या ज्या काही प्रश्नपत्रिका होत्या यापूर्वीच्या ओके आणि जे काही इम्पॉर्टंट PYQs आहेत ते सर्व PYQs याचे लेक्चर्स आपण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती घेतलेले आहेत. प्लेलिस्टमध्ये जाऊन ते बघायचे किंवा याच चॅनलमध्ये कोर्स नावाचा ऑप्शन आहे. कोर्समध्ये तुम्हाला सर्व व्हिडिओज त्या ठिकाणी अपलोड करून देण्यात आलेली आहेत. ते देखील तुम्ही एक वेळ चेकआउट करायची आहेत. ओके, त्यामध्ये मानसशास्त्र, मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता ओके भूमिती हे सर्व घटक तुम्हाला बघायला मिळतील विद्यार्थी मित्र. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पुढील प्रश्न पहा. पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र. प्रसिद्ध राष्ट्रकूट शासक कृष्ण पहिला याने खालीलपैकी कोणते जगप्रसिद्ध मंदिर कोरले. आता विद्यार्थी मित्र यापूर्वी हा प्रश्न येऊन गेला आहे. वेरूळचे कैलास मंदिर हे कोरलेले आहे. काय आहे बघा, सिंधू संस्कृतीतील मोहेंजोदाडो या शहराचा शोध ओके पहा. सिंधू संस्कृतीमधील मोहेंजोदाडो या शहराचा शोध कुणी लावला. तर विद्यार्थी मित्र मोहेंजोदाडो या शहराचा शोध जो आहे हा राखलदास बॅनर्जी यांनी लावला होता. ऑप्शन नंबर बी राखलदास बॅनर्जी हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी इसवी सन 1922 मध्ये राखलदास बॅनर्जी यांनी सिंधू नदीच्या खोऱ्यात ओके सिंधू नदीचं खोरं जे आहे सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये या संस्कृतीचा उगम झाला म्हणून याला सिंधू संस्कृती म्हणतात. ओके, येथे मोहेंजोदाडो या प्राचीन संस्कृतीचे अवशेष वळून आले होते. यानंतर मॅगॅसेनिस या ग्रीक अंमलदाराने मौर्यन भारताचे वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये केले. बघा मॅगॅसेनिस हा जो प्रवासी होता याने मौर्यकालीन भारत जो होता तर याचे वर्णन कोणत्या ग्रंथामध्ये केलेले आहे. तर त्याने आपल्या इंडिका या ग्रंथामध्ये याचे वर्णन केले आहे. ऑप्शन नंबर बी इंडिका हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. बघा
सेल्युलस निकेटर राजाचा राजदूत होता. ओके, सेल्युलस निकेटर. सेल्युलस निकेटर राजाचा हा काय होता, तर हा राजदूत होता त्या ठिकाणी. हा काय होता त्या ठिकाणी, राजदूत होता विद्यार्थी मित्र. आणि याने मौर्यकालीन समाज आणि प्रशासनाची सविस्तर माहिती त्यामध्ये दिली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. प्रसिद्ध कवी, प्रसिद्ध संस्कृत कवी कालिदास हा खालीलपैकी कोणत्या गुप्त राजाच्या दरबारात होता. तर कालिदास हा चंद्रगुप्त दुसरा याच्या दरबारामध्ये होता. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र बघा, पुरंदरचा तह शिवराय आणि कोणामध्ये झाला होता. बघा, छत्रपती शिवाजी महाराज आणि कोणामध्ये पुरंदरचा तह हा झाला होता. तर पुरंदरचा तह विद्यार्थी मित्र मिर्झा राजे जयसिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये 1665 मध्ये झाला होता. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. आणि या तहाद्वारे काय, पुरंदरचा तह होऊन मराठ्यांना 23 किल्ले जे आहे हे मुघलांना द्यावे लागले होते. किती, एकूण 23 किल्ले जे आहे हे यांनी मुघलांना दिले. ओके, चला. यानंतर विद्यार्थी मित्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी आणि कुठे झाला. तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक विद्यार्थी मित्र हा 1674 मध्ये रायगड या ठिकाणी झाला. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर गागा भट्टे यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांचा रीतसर राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती बनले. ओके, बघा, अशा पद्धतीचे प्रश्न विद्यार्थी मित्र आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जात असतात. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. 1857च्या स्वातंत्र्य समरची पहिली ठिणगी बराकपूर छावणीत कोणी पाडली. बघा, बराकपूर छावणीमध्ये या ठिकाणी पहिली ठिणगी कोणी पाडली विद्यार्थी मित्र, तर ती मंगल पांडे यांनी पाडली होती. ऑप्शन नंबर बी मंगल पांडे हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा, बराकपूर छावणीतील मंगल पांडे यांनी चरबी लावलेली कारतुसे वापरण्यास नकार देऊन ब्रिटिश अधिकारी मेजर हडसनवर गोळी झाडली होती. ओके, मेजर हडसन जो होता त्या हडसनवर गोळी झाडली आणि बराकपूर येथे काय या ठिकाणी छावणीमध्ये काय या ठिकाणी पहिली ठिणगी 1857च्या उठावाची पडली होती. ओके, चला. यानंतर पुण्यात सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली कोणी केली. तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिराव फुले यांनी केली होती विद्यार्थी मित्र. ऑप्शन नंबर ए महात्मा ज्योतिराव फुले हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, बहुजन समाज शोषित आणि स्त्रियांना हक्क मिळवून देण्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 मध्ये या ठिकाणी काय, तर सत्यशोधक समाजाची स्थापना ही केली होती पुणे या ठिकाणी. ओके, चलो. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. महात्मा गांधींनी मिठाचा कायदा मोडण्यासाठी दांडी यात्रा कोणत्या वर्षी काढली. दांडी यात्रा कोणत्या वर्षी काढली होती. तर दांडी यात्रा विद्यार्थी मित्र सर्वांना माहिती आहे 1930 मध्ये काढली होती. ओके, साबरमती ते दांडी असं होतं. बघा, या ठिकाणी सविनय कायदेभंग चळवळ. ओके, काय कोणता होता, तर सविनय कायदेभंग चळवळ. सविनय कायदेभंग चळवळ म्हणून या चळवळीचा भाग म्हणून महात्मा गांधीजींनी 12 मार्च 1930 रोजी साबरमती आश्रमातून दांडीकडे कूच केला आणि 5 एप्रिलला पोहोचून त्या ठिकाणी 6 एप्रिल रोजी काय मिठाचा कायदा त्या ठिकाणी मोडला. यानंतर पुढील प्रश्न बघा. भारताने पहिली यशस्वी अणुचाचणी 18 मे 1974 रोजी कुठे केली. तर पहिली यशस्वी अणुचाचणी विद्यार्थी मित्र सर्वांना माहिती आहे कुठे, पोखरण या ठिकाणी झाली होती. ऑप्शन नंबर बी पोखरण हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. ओके, बघा, त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सहकार्यामध्ये यांच्या कार्यकाळात विद्यार्थी मित्र राजस्थानमधील पोखरण येथे भारताची पहिली स्माइलिंग बुद्धा या सांकेतिक नावाखाली पहिली शांततापूर्ण अणुचाचणी त्या ठिकाणी झाली होती. ओके, स्माइलिंग बुद्धा या ठिकाणी स्माइलिंग बुद्धा. ओके, चला. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कोणते आणि त्याचे संपादक कोण होते. बघा, मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र म्हटलं तर विद्यार्थी मित्र सर्वांना माहिती आहे दर्पण. आणि संपादक कोण होते, बाळशास्त्री जांभेकर. संपादक कोण होते, तर बाळशास्त्री जांभेकर हे त्याचे संपादक होते विद्यार्थी मित्र. ओके, बाळशास्त्री जांभेकर हे संपादक होते. ओके, चला. बघा, 6 जानेवारी 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठीतील पहिले वृत्तपत्र सुरू केले. आणि 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी मित्र पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. काय, तर पत्रकार दिन म्हणून हा दिन आपण साजरा करत असतो. बघा, अशा पद्धतीचे काही प्रश्न होते आपले. हे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. निश्चितच हे प्रश्न तुम्हाला आवडले असतील. आणि विद्यार्थी मित्र आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.